तो खूब वेळ घेता तुम्ही. चलिए डिसाइडिंग मैच है, आपके जीत पर दो टीम यहाँ पे निर्भर है. लक्षात ठेवा अजय केमिस, आपको दिए हुए 13 खिलाड़ी जो है हर मैच में कंपलसरी एक तो प्लेयर खेलना चाहिए. कौन सा खिलाड़ी आप खिला रहे हैं यहाँ पे उसका नोट डाउन कीजिए. कौन से खिलाड़ी के जगह पे आप कौन सा खिलाड़ी खिला रहे हो. किरण कंस्ट्रक्शंस, आपको भी कौन से खिलाड़ी, नया खिलाड़ी को आप खिला रहे हो यहाँ पे उसका नोट की जाए. आकाश चौधरी जिथे कुठे असतील, आकाश चौधरी कृपया करून मंचावर यायचं आहे स्कोर बुक कडे. चलिए चलिए चलिए, मैच को वक्त लग रहा है. डिसाइडिंग मैच, तकदीर का फैसला करने वाला मैच, किरण कंस्ट्रक्शन वर्सेस अजय केमिस्ट. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूचा आगाज होतोय. मारलेला फटका, अडवलेला चेंडू फेकेपर्यंत मात्र एक धाव. पहिला चेंडू पासूनच अजय केमिस्ट यांना चांगली खेळी करा. चला बाकीच्या खेळाडूंनी सीमारेषेच्या बाहेर यायचंय प्लीज, जरा रिक्वेस्ट आहे. जीएस एंटरप्राइजेसचं तर म्हणणं आहे की बाबा कसं पण करा पण जिंका किरण कन्स्ट्रक्शन. ओ हो, महत्वाची इम्पॉर्टंट कॅच सोडली आहे. कर्णधारांनी कर्णधाराचा झेल टाकलाय. पंधरा मिनिटांमध्ये तुमचा षटक 3 संपले पाहिजे, नाहीतर पेनल्टीच्या स्वरूपामध्ये सर्कलच्या आतमध्ये खेळाडू. आणि या मॅचला नक्कीच फॉलो केला जाईल कारण महत्वाचा हा सामना आहे. ओ हो. अपील केली जाते पंचांकडून. पंचांनी थर्ड एम्पायर साठी मागितला आहे. इट्स अ कॉल फॉर अ थर्ड एम्पायर. चला बाकीच्या खेळाडूंनी गर्दी करायचं नाही, आपल्या आपल्या क्षेत्ररक्षणावर जायचंय. थर्ड एम्पायरचा कॉल लगेच तुमच्या समोर येईलच. नॉट आउट इज द कॉल. चला प्रेशर मध्ये आहे अजय केमिस्टची खेळी चाललेली आहे. टाकलेला चेंडू, मारलेला फटका, पाहूया किती रन्स होतात ते. सीमारेषेवर खेळाडू तैनात आहे, पकडला फेकी करेपर्यंत एकच धाव. जीएस एंटरप्राइजेस आणि काशी के बाबा भाले तलवार घेऊन उभेच आहेत. किरण कन्स्ट्रक्शन तुमच्या विजयीचा पूर्ण भार काशीचे बाबा आणि जीएस एंटरप्राइजेस वर आहे. धाव लग चुका है.
आणि अवांतर चेंडू येणारे अवांतर धाव म्हणजे 3 धावांची खेळी झालेली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 रन. धाव संख्या झाली 5. 2 चेंडू शिल्लक. और ये लगाया फिर एक बार 6 रनों के लिए डीजे. मला सांगत जावं. 4 धावांसाठी. Jazz in the mix. आणि हा मारला आहे ला फटका. झेलबाद. नो. ही पहिली कॅच सुटते आणि ती पण कोणाची तर गौरव यांची. अरे 3 संघामधले खेळाडू इथे देव पाण्यात ठेवून बसलेत. एक धावसंख्या होते ती म्हणजे 21 रन्स ऑन द बोर्ड. 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड.
इट्स अ डॉट बॉल. फुलर लेनची डिलिव्हरी, चांगला चेंडू, हाताळलेला चेंडू, डॉट चेंडू. गौरव, तुमच्या ओनरच्या माध्यमातून प्रत्येकी षटकाराला तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक. योगेशला परतावा लागेल. डीजे कमलेश वालावलकर. मनीष वालावलकर. षटक घेऊन आले ते षटक. मनीष, एक मिनिट जरा बॉलचं कॅल्क्युलेशन करायचं. 2 मिनिटं कोणी आतमध्ये जाऊ नका. ठीक आहे, पंच आहे, स्कोरर बसलेला आहेत, बॉल काउंट होतील, चेक केले जातील. सर 5 बॉल हुआ है इसके पिछले ओवर का. पहला बॉल 4, दूसरा वाइड +2, तीसरा डबल, चौथा 1, पांचवा डॉट और लास्ट का 1 विकेट गया. 5 ही बॉल हुआ है, 1 बॉल बाकी है. क्या बात है. एक चेंडू शिल्लक आहे. चला, डॉट बॉल. षटक संपते. षटकाच्या आगे धाव संख्या 21 ना. 21 रन्स ऑन द बोर्ड. तिसरं षटक पुन्हा येत आहे मनीष. चला, घाई करायचंय. 15 मिनिटं संपायला फक्त 3 मिनिटं आहेत. पेनल्टीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पटापट करा. आणि हा वाईट बॉल, त्यावर अतिरिक्त ही धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23. आणि अजून एक मिसफील्ड, मिस गॅदर. धाव संख्या होते 24. रन्स. वाईट बॉल. या आधा जरा साईडला जाऊन जरा इथे स्क्रीनवर दिसतंय तुमची गुप्तगू काय चालू आहे. ती स्क्रीनवर पण दिसते. जराशा बाजूला या प्लीज. स्लोअर डिलिव्हरी. टाकलेला चेंडू, मारलेला फटका गॅप मध्ये चाललाय. धावतोय, पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 रन्स ऑन द बोर्ड. आणि त्याचबरोबर लेजेंडरी क्रिकेटर
किंग्स माडाचे करता धरता नलपाडावर अतूट प्रेम करणारा आणि सतवीर खरूचा एक मात्र भाऊ फॅन कोकणचे मासोळीचे प्रोप्रायटर शेखरजी गांगुडे इथे आलेले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. वॉट शॉट आणि येताच सलामी षटकार गौरवच्या माध्यमातून 6 धावांसाठी. हो. क्या बात है. ऑर्डर है. धावसंख्या होते, धावसंख्या हलते डुलते पोचते ती 33 रन्स ऑन द बोर्ड. तिसरा षटक 33 धावा. षटकार येतो का पाहायला भेटेल. शेवटचा चेंडू, धावसंख्या 33 आणि हा घोषित क्षेत्रामध्ये जाणारा 2 धावा. षटक संपते, 3 षटकाच्या आगे धावसंख्या झाली ती 35 रन्स ऑन द बोर्ड. डीजे झाली 35. शेवटचं एक षटक आहे, महत्वपूर्ण हा मॅच आहे. याच्यावरच कर्तव्य धर्तव्य, नशीब कोणाचं फुलणार, कोण घरी जाणार, कोणाचे पैसे डुबणार आणि कोणाचं नशीब उघडेल, हे सर्व काय गणित या मॅच वर आहे. किरण कन्स्ट्रक्शन वर्सेस अजय केमिस्ट, कोण जिंकतोय. हो निर्धाव टाकलेला चेंडू. चला, वेळ लागतोय, काय एवढा वेळ लागतोय. पुन्हा एकदा वेल बॉल, चांगला टप्पा, चांगला चेंडू. हा मात्र एक खेळाडू आहे जो एकदम जीव लावून खेळतोय. बॅटिंग काय, बॉलिंग काय, फिल्डिंग काय. रंकच, क्या बात है, क्या बॉलिंग हो रही है. गौरव सारख्या खेळाडूला शांत ठेवलं आतापर्यंत. माल्या चेंडू हवेत चालू आहे, बाद होतोय का. आणि येस, इट्स आउट. गौरवला परतावा लागेल. डीजे
पडका झेल होतोय का? मी जज होतोय आणि 4 धावांसाठी. येस. हर छक्के पे गांधीनगर राजा की तरफ से 1001 रुपए की इनामी राशि और ट्रिपल एस की तरफ से. क्या बात आहे. कॅच पकड म्हणून बोलतोय. 4 धावा गेले. मन लावून बॉलिंग होते. रन्स अडवण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या आहे ती 40. 40 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा एक चेंडू शिल्लक. हवेत उडलेला हा चेंडू आणि हा करतोय काय? नाही 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 नाही. त्याला विचारा कोणाच्या बाजूने येतो. थोडं मिस जज होते. पुन्हा एकदा 2 धावा होतात. धावसंख्या होते 42 आणि 43 रन्स टू विन. डीजे
23 चेंडू आणि 41 धावांची गरज. 23 balls and 41 runs to win. काय अडवलंय, काय फिल्डिंग केलेली आहे. रोहितच्या माध्यमातून हा चेंडू अडवलाय. लगभग 4 धावा गेली असती परंतु बॉल अडवलाय. पण हे काय रन आहे. ओव्हर थ्रोचा एक रन येतोय. धावसंख्या होते 4, चेंडू होता 2. येणाऱ्या 22 चेंडू मध्ये 38 धावांची गरज. What a shot! What a shot! अंदर आहे चेंडू होता, त्याला मात्र दिशा दिली आणि स्क्वेअर पॉइंटच्या दिशेला फेकून लाईन आहे. 1,500 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे डॉक्टर साहब. शुभम 3 षटकार, 1,500 रुपयाचा पारितोषिक. चांगला चेंडू, गुड बॉल, चांगला कमबॅक, निर्धाव चेंडू. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे शेवटचा एक चेंडू बाकी आणि आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 12 रन्स. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतात. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 13 रन्स ऑन द बोर्ड. चला काय आलं. फिल्डिंग मध्ये थोडासा फेरबदल करताना गौरव दुसरा षटक घेऊन येते. सामना करतील कर्णधार वर्सेस कर्णधार, आयकॉन वर्सेस आयकॉन, गौरव वर्सेस शुभम. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. 18 चेंडू 30 धावा. अजय केमिस्की, किरण कन्स्ट्रक्शन्स याच्यामध्ये ही लढत पाहायला भेटते. पॉइंटशील मारला फटका. सुबोध तिकडे आहे, अडवला. एकच धाव. धावसंख्या 14.
गुड शॉट, चांगल्या दिशेने मारलेला फटका, फिल्डर तैनात आहे. दुसऱ्या रनचा मात्र इथे कॉल आणि सहजपणे पूर्ण केलेला आहे. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटचा आपल्याला भेटतोय. हळूहळू प्रत्येक चेंडूवर रन्स घेतात आहे. रन संख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. यावेळेस मात्र वेगवान टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव गेलेला चेंडू डॉट बॉल. चेंडू झाले 3. स्लो डिलिव्हरीचा प्रयत्न होता, परंतु दिशाहीन टाकलेला चेंडू, त्याच्यावर मात्र अतिरिक्त एक धाव येते. बोनसच्या स्वरूपामध्ये 2 धावा, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 रन्स ऑन बोर्ड, 18 रन. दुसऱ्यांचा कॉल आहे. दुसऱ्यांसाठी वेगवान धाव येते आणि याच बरोबर 2 धावा सहजपणे पूर्ण. काय हुशारीने खेळी करतात आहे. चांगला गोलंदाज आहे, त्याला आपल्याला विकेट द्यायची नाहीये. त्याला आपण एकेरी दुहेरी रन्स घेऊन आपला स्कोअरबोर्ड हलता ठेवू आणि त्याच पद्धतीची दोन्ही फलंदाजीकडे फलंदाजी होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा. चांगली फिल्डिंग, सोबतच्या माध्यमातून एक धाव. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. एक आहे का 2 आहे? एक चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली आहे ती 21, 21 रन्स ऑन बोर्ड. चांगला खेळून काढलेला हा फटका. अतिरिक्त अजून एक रन येते. 2चे 3 धावा पाहायला भेटतात. धावसंख्या वाढते, धावसंख्या हलते, धावसंख्या पोहोचते. षटक संपते. षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 24 धावांवर. पाणी पाठवायचंय. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. डीजे कार्यकर्ता आमचा शूरवीर, नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल. पडगांधी नगरचा चषक दादा आईलय पॉवरफुल, तलपड गांधी नगरचा चषक दादा आईलय पॉवरफुल. कार्यकर्ता आमचा शूरवीर, नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल. सामना रंगलाय मैदानी, आज होतय चुरशीचा खेळ. सामना रंगलाय मैदानी, आज होतय चुरशीचा खेळ, होतय चुरशीचा खेळ. तलपड गांधी नगरचा चषक दादा आईलय पॉवरफुल, तलपड गांधी नगरचा चषक दादा आईलय पॉवरफुल. कार्यकर्ता आमचा शूरवीर, नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष. चला, 2 षटकांचा खेळ बाकी आणि यतीन येतोय महत्वपूर्ण षटक घेऊन. जिम्मेदारी दिली आहे कारण 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली आहे ती 24. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. कोण जिंकणार? किरण कन्स्ट्रक्शन्स वर अवलंबून असलेला 2 संघ आणि अजय केमिस्टचं भवितव्य. सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी या मॅच वर त्यांना विजय प्राप्त करायचा आहे. आतापर्यंत दोन्ही ओपनर बॅट्समन सहजपणे समजूतदारीने खेळी करत आलेले आहेत. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. यतीन गोलंदाजीसाठी सामना करतील. वॉट शॉट मारलेला फटका, परंतु झेल होतोय का? झेल होतोय की नाही? सेफ झोन मध्ये पडतोय मात्र. ओहो हो हो, 2 धावा.
आणि डॉक्टर साहेबांकडून हर 6 पे 200 रुपये का इनाम. क्या बात है. हर 6 पे 200 रुपये का इनाम. शेखर गांगुडे एकदम व्यवस्थितपणे डॉक्टर साहेबांना पाहतात आहे, कारण असे पण बक्षीस लावणारे आपल्याकडे रसिक प्रेमी पाहिजेत. गुड बॉल, चांगला बॉल, फुलर लेनचा डिलिव्हरी, लेग ब्रेकचा प्रयत्न, डॉट चेंडू, थोडा प्रेशर वाढतोय. 10 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. 10 मध्ये 17, एक मोठा फटका. 10 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. आणि हा लागतोय झे. काय अडवलंय, काय अडवलंय. या चेंडूवर या मॅचचा नतीजा होता, परंतु चेंडू काय जबरदस्त फील्ड केला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काशिके बाबा आणि जीएस एंटरप्राइजेस तुमच्या माध्यमातून तर टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण तुमचंच भवितव्य आहे त्याच्यावर. क्या बात आहे. जेणेकरून वाटलं की 6 धावा गेलाच, परंतु काय एफर्ट्स टाकला. योगेश आहे ना, योगेश, गुड फिल्डिंग यार, गुड फिल्डिंग, जबरदस्त. 2 धावा, 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. कॉम्पाउंडला मारायला फटका चाललाय, येतोय फिल्डर कोण तैनात नाहीये आणि 1 बाउन्स, 4 धावांसाठी आणि नो बॉल. इट्स अ नो बॉल. फिल्डिंग प्लेसमेंट बघा, कीपरच्या बरोबर पाठीमागे खेळाडू इन द विकेट उभा आहे. बॉक्स मध्ये उभा राहू शकत नाही. चला थर्ड एम्पायरला पण बघून घ्या, फिल्डिंग प्लेसमेंट कुठे होती, कुठे उभा आहे. कीपरच्या जर बरोबर विकेटच्या मध्ये जर खेळाडू उभा असेल तर तो नो बॉल असेल, तरी काही हरकत नाही. थर्ड एम्पायरकडे कॉल आलाय, क्लिअर कट होईल. Let's see the decision. The call has been shifted to the third umpire. Umpire Sandeep Singh is looking for the big screen, and soon the decision will be given. कोणीही जर तरचा स्वतःचा डिसिशन देऊ नका. कोणीही स्कोरर आणि देऊ नका. पंचांना आपला निर्णय घेऊ द्या. ऑनफिल्ड पंचांचा जो काही निर्णय असेल तो बघूया नंतर. वेट अँड वॉच. जर बिग स्क्रीनवर आणि इतर गोष्टी जर क्लिअर नसेल तर ऑन स्क्रीन आणि ऑन विकेटवर पंचांना त्यांचा डिसिशन द्यावा लागेल, जेणेकरून थर्ड एम्पायर मैदानामध्ये येतात ते सगळे फेअर डिसिशन होतील. काळजी करायची गरज नाही. येस, पंचांची उद्धार घालायचा नाहीये. ऑन स्क्रीनवर दिसत नाही, पंच स्वतः गेलेले आहेत, कारण बिग स्क्रीनवर चेक केलेलं आहे. त्याच्यानंतर विकेटच्या मागोमाग तुम्ही विकेटवर कुठलाही खेळाडू स्ट्रेट किंवा मागे उभे करू शकत नाही. इट्स अ नो बॉल. गुड अंपायरिंग, गुड डिसिशन्स आणि बोनस मध्ये 3 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावा आणि त्याच्यावर येणारा हा 5वा म्हणजे नो बॉल. 5 धावा येतात आहे आणि इट्स अ फ्री हिट.
टाकलेला अवंतर चेंडू. चला जीएस एंटरप्राइजेस आणि काशी के बाबा हाडलं. मॅच संपली नाही अजून. मालेला फटका. झेल होतोय का? झेल होतोय का? झेल होतोय काय? पुन्हा एकदा झेल हातातून निसटतोय. बॉल पकडेपर्यंत फेकेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होतात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 रन्स ऑन द बोर्ड. उर्वरित 7 धावांची गरज. 8 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. फटका येतोय बॅटीतून. 2 धावा नक्कीच होतील, परंतु योगेशची फिल्डिंग थोडासा हातातून निसटतोय. 2 धावा. उर्वरित 5 धावांची गरज. 5 धावांची गरज. काशी के बाबा जीएस एंटरप्राइजेस या टुर्नामेंट मध्ये तुम्ही भाग घेतला, पण अजूनही मॅच संपली नाहीये. हरकत नाही. या मॅचची इन्क्वायरी हेडक्वार्टर्सला पाठवूया आपण, काळजी करू नका. योगेश आहे आणि झेलबाद. चला चला नवीन बॅट्समन जावा पटापट. चला 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 जावा लवकर. चलिए जल्दी. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज. बरोबर ना? सहा चेंडू मध्ये 5 धावांची गरज. मॅच संपली नाहीये अजून. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज बाकी आहे. चला लवकर लवकर घाई करायचंय. 6 चेंडू 5 धावांची गरज. असो 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 असो. 4 रन्स. 4 धावा. 4 धावा. जीएस एंटरप्राइजेस काशी के बाबा हाडलक या प्रतियोगितामध्ये तुम्ही भाग घेतला, विश्वास दाखवला, त्याच्याकरिता तुमचा मनपूर्वक धन्यवाद. 5 चेंडूमध्ये 1 धावांची गरज. आणि सेमी फायनल फायनल याच्यानंतर डीएस एंटरप्राइजेस फायनल साठी तुम्ही तयार राहायचंय. आणि हा मारला सोबत 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 सोबत. येस येस. ओ इट्स ओके. याच बरोबर अजय केमिस